वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे कोंब आलेल्या मटकीची रस्सा भाजी करणार आहे. ते कढई ठेवली, कुकर ठेवला, त्यात आपण जरासं थेंबभर तेल टाकून घेतले. त्यातच आपण मोड आहेत ती व्यवस्थित असं पहिले भाजून घेऊया, म्हणजे त्याचा वास आहे तो निघून जातो. ते 5 ते 10 मिनिटं भाजून घेतले. त्याला आपण एका ताटात काढून घेऊया. त्याच कुकरमध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यातच जिरं टाकूया. जिरं छान भाजलं की त्यातच बारीक चिरलेले 2 कांदे आहेत ते सुद्धा टाकूया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ते सुद्धा टाकूया. व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. एकदम सोनेरी रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. तर कांदा छानपैकी भाजून झाला आहे. त्यातच बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया. त्यातच सर्व सुके मसाले टाकूया. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट टाकूया. त्यातच चवीनुसार मीठ सुद्धा टाकूया. तर छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. तर छानपैकी मसाला भाजत आलाय. त्यातच आपण बारीक चिरलेला बटाटा आहे तो सुद्धा टाकूया. त्यातच आपण मटकी भाजून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया. तर व्यवस्थित असं परतून घेऊया. छानपैकी परतून झाले. त्यातच आपण अर्धा ग्लास जेवढं गरम पाणी वतूया. त्यात आपण सुकी भाजी करणार आहोत म्हणून अर्धाच ग्लास पाणी वतले. आता त्याला झाकण लावून आपण 2 शिट्या करून घेऊया. तर बघू शकता आपण छानपैकी मटकी शिजली. तर कुकरमध्ये पण आपण 2 शिटीमध्ये छानपैकी लवकर पटकन शिजली जाते भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.